महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक विचित्र आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरलेली आहे. वरवर पाहता युती, समन्वय आणि राजकीय व्यवहार सुरू आहेत. मात्र आतून पाहिले तर विचारधारा, मूल्ये आणि राजकीय निष्ठा हळूहळू विरघळताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत युती करून लढणार, बीएमसीतही एकत्र येण्याची शक्यता, या चर्चा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या महाराष्ट्राच्या राजकीय आत्म्यालाच हादरणाऱ्या आहेत. आज प्रश्न फक्त राष्ट्रवादी एक होणार का एवढाच नाही, तर राजकारणात विचारधारेला अजून काही अर्थ उरला आहे का, हा अधिक गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना ही पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाच्या विचारांवर झाली होती. मात्र आज त्याच पक्षाच्या दोन गटांमध्ये सुरू असलेली जवळीक ही विचारधारेच्या नव्हे तर सत्तेच्या गणितातून जन्माला येत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. महापालिका निवडणुका, सत्तास्थाने, निधी आणि प्रशासकीय नियंत्रण यासाठी युती होत असतील, तर मग जनतेसमोर मांडलेली मूल्ये, भूमिका आणि टीका यांचे काय? कालपर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे, सत्तालोलुपतेचे आरोप करणारे नेते आज एकत्र येण्याच्या तयारीत असतील, तर सामान्य मतदाराने कोणावर विश्वास ठेवायचा? राजकीय पक्षांचे वैचारिक अधिष्ठान इतके कमकुवत झाले आहे का की ते निवडणूक जिंकण्यासाठी सहज बदलले जाऊ शकते? या सर्व घडामोडींमुळे आणखी एक धक्कादायक शक्यता चर्चेत आली आहे. शरद पवारांचा पक्ष भविष्यात एनडीएमध्ये सहभागी होईल का? आजवर भाजपविरोधी राजकारणाचे केंद्रबिंदू मानले गेलेले शरद पवार जर सत्तेच्या वास्तवासाठी भूमिका बदलत असतील, तर ते केवळ एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचे अपयश ठरेल. राजकारणात काहीही होऊ शकते हे खरे असले तरी प्रत्येक बदल हा स्वीकारार्ह असतोच असे नाही. काही बदल लोकशाहीला बळ देतात, तर काही बदल लोकशाहीची मुळेच कुरतडतात. महाविकास आघाडीची स्थिती आज अत्यंत संभ्रमाची आहे. काँग्रेस आधीच निष्क्रिय आणि दिशाहीन असल्याचे चित्र आहे. आता जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका बदलत असेल, तर महाविकास आघाडीचे राजकीय पतन सुरू झाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विचारधारेवर उभ्या राहिलेल्या आघाड्या केवळ सत्तेच्या आकड्यांवर टिकू शकत नाहीत. आज महाविकास आघाडी ही एक राजकीय पर्याय न राहता केवळ नावापुरती रचना बनत चालली आहे. या सर्व गोंधळात सर्वाधिक त्रस्त आहे तो सामान्य मतदार. मात्र दुर्दैव असे की आता ही त्रासाची भावना हळूहळू उदासीनतेत बदलत आहे. सगळे सारखेच आहेत, कोणतीही विचारधारा टिकत नाही, सत्तेसाठी काहीही केले जाते, अशी मानसिकता जनतेत रुजत चालली आहे. ही लोकशाहीसाठी सर्वात धोकादायक अवस्था आहे. आज महाराष्ट्रातील जनता बदलांना सहन करण्याची सवय लावून घेत आहे. प्रश्न विचारण्याऐवजी स्वीकार करण्याची वृत्ती वाढत आहे. ही शांतता क्रांतीची नसून निराशेची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एक होईल की नाही याचा निर्णय राजकीय नेते घेतील, मात्र त्या निर्णयाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर दूरगामी असतील. विचारधारा सोडून सत्तेच्या मागे धावणारे राजकारण शेवटी जनतेलाच पोरके करते. आज हा प्रश्न फक्त राष्ट्रवादीपुरता मर्यादित नाही, हा प्रश्न संपूर्ण राजकीय व्यवस्थेसाठी आहे. सत्ता महत्त्वाची की तत्वे? युती महत्त्वाची की विश्वास? आणि राजकारण महत्त्वाचे की लोकशाही? या प्रश्नांची उत्तरे जर राजकीय पक्ष देऊ शकले नाहीत, तर उद्या जनता राजकारणालाच नाकारेल आणि तो दिवस लोकशाहीसाठी सर्वात भयावह असेल.